छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियात सिनेमा आणि अमोल कोल्हेंनी भूमिका साकारलेली स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिका यांची तुलना झाली। संभाजीराजेंना किती क्रूरपणे मारलं गेलं हे मालिकेत व्यवस्थित का दाखवलं गेलं नाही यावरून कोल्हेंना प्रश्न झाले आणि त्यावरून पुढे काय घडलं पाहूया। स्वराज्य रक्षक मालिकेत संभाजीराजेंची भूमिका करणारे अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हेंच्या दाव्याची दिवसभर चर्चा राहिली। संभाजीराजेंवर झालेल्या अनववित अत्याचार मालिकेत का दाखवला गेला नाही म्हणून छावा सिनेमानंतर कोल्हेंना सोशल मीडियात प्रश्न केले गेले। त्यावर इतकी हिंसा न दाखवण्यावर माध्यम म्हणून टीव्ही आणि मालिकेबाबत अनेक नियम होते, त्यामुळेच तसं चित्रीकरण झालं नाही असं उत्तर अमोल कोल्हेंनी दिले। एखादा चित्रपट एखाद्या शिखरावर गेल्यानंतर आपल्याला आता कोणी ओळखणार की नाही ही भीती सुद्धा मनामध्ये आहे। कारण विकी कौशलचा चेहरा छत्रपती संभाजी महाराजांचा चेहरा म्हणून त्या चेहऱ्याला साजेसा ती उंची, त्यांचं बोलणं, त्यांचा रुतबा हा महाराष्ट्रामध्ये अपील होत असताना पाहून साहजिकच काही लोकांचा पोटछळ उठणं आहे। आता इतक्या उशिरानंतर त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आहे की मला बलिदान दाखवू नये स्वराज्य रक्षक शंभूराजांचं याबद्दल दबाव होता। पण जर त्यांना खरंच संभाजी महाराज समजले असतील तर आताही वेळ गेलेला नाही। दबाव कोणाचा होता हे महाराष्ट्राला एकदा कळू द्या, म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल। हा दबाव मी फॉल्स नॅरेटिव्ह जे पसरवण्यात येते त्या संदर्भात स्पेसिफिकली वापरलेला हा शब्द आहे की जे फॉल्स नॅरेटिव्ह पसरवण्यात येते सातत्यानं या मालिकेविषयी आणि या मालिकेला योगदान दिलेल्या संपूर्ण टीमच्या योगदानाविषयी जे प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, या हेतूविषयी एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, हे दुर्दैवी आहे। आणि जर तुम्ही या नॅरेटिव्हचं खंडन केलं नाही तर ही मूकसंमती होती की काय, असं इथून पुढच्या काळात हे होऊ नये हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे। त्यांना दिलेले सडेतोड उत्तर आहे की त्यांनी एकदा डोळे उघडून हे बघावं की याच्या स्टँडर्ड्स अँड प्रॅक्टिसेस काय असतात, की नेमकं या मालिकेच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना दिलेलं हे खरं तर सडेतोड उत्तर आहे। कोल्हेंच्या दाव्यानुसार छावा सिनेमानंतर त्यांना उजव्या विचारसरणीच्या लोकांनी ट्रोल केलं। त्यावर स्वराज्य रक्षक मालिकेवेळी आणि संभाजीराजेंची पुस्तकांमधून बदनामी होत असताना ही मंडळी कुठे होती असा सवाल अमोल कोल्हेंनी विचारलाय। मात्र इतक्या वर्षानंतर कोल्हेंना हे सारं सांगावं वाटणं यामागे नक्कीच राजकारण असल्याची प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईकांनी दिली आहे। या उजव्या विचारसरणीच्या भक्तुल्यांना आता हा उन्माद करण्याची किंवा या पद्धतीनं अकारण ट्रोलिंग करण्याची खरोखर आवश्यकता भासते का? यांना काही नैतिक अधिकार उरतो का? जर हा नैतिक अधिकार असेल तर मग माझा सरळ प्रश्न आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा जो उज्ज्वल इतिहास आहे हा समोर आणण्यासाठी नेमका या उजव्या विचारसरणीच्या भक्तुल्यांनी काय प्रयत्न केला? यांच्या ट्रोलिंगला मी मुळच किंमत देत नाही। याचं महत्त्वाचं कारण असं आहे कारण जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका बनत होती त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी खरं तर करणार आहे, पण जेव्हा ही मालिका बनत होती तेव्हा या मालिकेसाठी कोणतंही योगदान हे या उजव्या विचारसरणीच्या कुठल्याही अंधभक्तुल्यांनी दिलेलं नाही। ची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या नाटकामध्ये निभावत होते आणि आज एवढ्या वर्षानंतर जर त्यांना ह्या बाबीची गोष्टीची कल्पना आली असेल आणि ते वक्तव्य त्यांनी केलं असेल तर त्यामध्ये काहीतरी राजकारण असणार एवढं नक्की। सोशल मीडिया स्वराज्य रक्षक मालिकेतील संभाजी महाराज आणि छावा सिनेमातील संभाजी महाराज यांची तुलना होते। मालिका आणि सिनेमात दाखवलेल्या इतिहासावरून वाद प्रतिवाद रंगलाय। त्यावर अमोल कोल्हेंच्या प्रतिक्रियेने राजकीय वादाचीही सुरुवात झाली। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।